आता विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस किंग मेकर ठरणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे आणि म्हणूनच काँग्रेस आता 11वा उमेदवार ठरवणार का, कारण काँग्रेसची 6 ते 7 अतिरिक्त मतं कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। अतिरिक्त मतं ही नार्वेकरांना मिळणार की जयंत पाटलांना की अजित पवारांना, हा देखील प्रश्न उपस्थित होता। त्यामुळे या संपूर्ण विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस किंग मेकर ठरणार का अशी आता चर्चा सुरू आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेसकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे। काँग्रेसची 6 ते 7 अतिरिक्त मतं कुणाला मिळणार, नार्वेकरांना मिळणार, जयंत पाटलांना की अजित पवारांना, या संदर्भात आता उत्सुकता आहे आणि म्हणूनच विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस किंग मेकर ठरणार का असं आता बोललं जात आहे। त्यामुळे 11वा उमेदवार जो आहे परिषदेचा तो काँग्रेस ठरवणार का, कारण काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांचा कोटा हा निर्णायक ठरणार अशी शक्यता आहे आणि म्हणूनच काँग्रेसची 6 ते 7 जी अतिरिक्त मतं आहेत ती नेमकी कोणाला मिळणार आणि त्यावरून विधान परिषद निवडणुकीचा निकाल ठरणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत। प्रणाली, हे खूप रंजक होणार आहे कारण काँग्रेसच्या मतांवरती किंवा काँग्रेसची मतं जी निर्णायक ठरणार आहेत त्याबद्दल काय माहिती? आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे गेल्या 2 वर्षांमध्ये तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे आमदार सुद्धा विभाजित झालेले आहे। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे मतं जे ती अतिशय निर्णायक ठरणार आहे, कारण प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जे मोठे पक्ष आहेत त्यांच्याकडे 2 उमेदवार 1 उमेदवार निवडून आणण्यापुरता मतं जी आहेत ती आहेत। परंतु काँग्रेस आत्ताच्या घडीला एकमेव असा पक्ष आहे की आपला उमेदवार निवडून आणून त्यांच्याकडे उर्वरित मतं जी आहे पहिल्या पसंतीची ती अधिकची आहे आणि त्यामुळं 11वा उमेदवार नेमका कोणाचा निवडून येईल, तो राष्ट्रवादीचा निवडून येणार आहे, तो महाविकास आघाडी म्हणून जयंत पाटील निवडून येणार आहे, नार्वेकर निवडून येणार आहे, नेमके कोण निवडून येणार आहे? कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जयंत पाटलांना पाठिंबा दिलेला आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उभं केलेलं आहे। परंतु या दोघांकडेही एक उमेदवार जिंकून आणून देईल इतका मताधिक्य जे आहे ते नाहीये, त्यामुळे त्यांना अधिकच्या मताची गरज आहे आणि तशीच गरज ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुद्धा आहे, परंतु दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी। आणि त्यामुळं या 3 जे उमेदवार आहेत, विशेषतः नार्वेकर असतील, जयंत पाटील असतील, इकडे राष्ट्रवादीचा 1 उमेदवार किंवा सदाभाऊ खोत, ह्या 4 उमेदवारांपैकी कोणाला काँग्रेसची पहिल्या पसंतीची अधिकची मतं मिळतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।